Hello everyone. Today we are going to start our new lesson, that is fuels and combustion. This lesson carries 14 marks for our semester. Okay, that question should be asked in the form of MCQs. Okay, before going in details of this lesson, we have to know what is meant by fuel and what is meant by combustion. This fuels plays an important role in our day-to-day life. It is right from our kitchen, up in the sky, below the seas and also on the roads. It is present into the different form everywhere. प्रत्येक ठिकाणी फ्यूलचा फॉर्म हा वेगवेगळा आहे. सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल आहे ह्युमन बीइंगचं फ्यूल काय असेल? ऑब्वियसली इट इज अ फूड. फूड इट इज द फ्यूल फॉर द ह्युमन बीइंग. ओके, इन द सेम वे बाईकचं फ्यूल काय आहे? पेट्रोल. हेवी व्हेकल्स असतील त्याचं फ्यूल काय आहे? डिझेल. आणि किचनमध्ये आपण कुकिंगसाठी जे फ्यूल वापरतो दॅट इज इन द फॉर्म ऑफ LPG. दीज आर द डिफरंट फॉर्म्स ऑफ फ्यूल्स. ह्या सगळ्या एक्झाम्पल वरून आपल्याला असं लक्षात येतं हे सगळे जे काही एक्झाम्पल आहेत ते काय करतात? हीट जनरेट करतात किंवा हीट रिलीज करतात. जसं आता सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल आपण बघितलं होतं फूड. आपल्याला त्या फूडमुळे ह्युमन बीइंगचं फूड हे फ्यूल आहे. त्या फ्यूलमुळे आपल्याला काय मिळतं? एनर्जी मिळते. आपण बाईकमध्ये पेट्रोल घातल्यामुळे काय होतं? बाईक चालायला लागते, म्हणजे त्याच्यामुळे हीट जनरेट होते आणि इट कन्वर्ट्स इनटू द फॉर्म ऑफ एनर्जी. म्हणजे थोडक्यात काय, फ्यूलचं जेव्हा बर्निंग होतं त्यामुळे त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? एक तर ते हीटमध्ये होईल किंवा त्यालाच आपण काय म्हणतो? इन द फॉर्म ऑफ एनर्जी. ओके, आता आपण त्यावरून आपण ह्या सगळ्या एक्झाम्पल वरून आपण फ्यूलची डेफिनेशन करूया. ओके, आणि ती डेफिनेशन आपल्याला समजून घ्यायची आहे कारण ह्या डेफिनेशन वरती आपल्याला MCQs असतात. ओके, आता आपण फ्यूलची डेफिनेशन बघूया. फ्यूल इट इज द मोस्टली ऑर्गॅनिक सबस्टन्स आहे. फ्यूल हे काय आहे? ऑर्गॅनिक सबस्टन्स आहे. ऑर्गॅनिक सबस्टन्स म्हणजे काय? मोस्टली इट कंटेन्स कार्बन. ओके, त्याच्यामध्ये काय असणार आहे? कार्बन असणार आहे. ऑब्वियसली जेव्हा कार्बन असेल त्याच्याबरोबर हायड्रोजन बाय डिफॉल्ट येणार. ओके, मग आपण काय करूया? कार्बन त्याच्याबरोबर हायड्रोजन, त्याला आपण थोडक्यात हायड्रोकार्बन्स पण म्हणूया. हायड्रोकार्बन म्हणजे काय? द कंपाऊंड विच कंटेन्स कार्बन अँड हायड्रोजन, दॅट इज नोन एज द हायड्रोकार्बन. ओके, फ्यूल इट इज द काय? इट इज द ऑर्गॅनिक कंपाऊंड. मोस्ट ऑफ द टाइम इट इज द ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. ठीक आहे, मग त्याच्यामध्ये आपण ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे कार्बन घेतला, त्याच्यावर बाय डिफॉल्ट काय असणार आहे? हायड्रोजन असणार आहे. तर आपण काय घेऊया? त्याच्या सगळ्यात सिंपल आणि बेस्ट एक्झाम्पल बघूया. मिथेन. CH4, कार्बनची व्हॅलेन्सी 4 आहे, त्यामुळे 4 हायड्रोजन त्या कार्बनला अटॅच होतात. दॅट इज द नेम ऑफ दॅट गॅस, दॅट इज द मिथेन. ओके, मिथेनच्या याच्यावर काय होतं? कंबशन होतं. कंबशन कोणाबरोबर होणार? ॲटमॉस्फिअर बरोबर. म्हणजे मेनली ॲटमॉस्फिअर मध्ये कुठला गॅस आहे? ऑक्सिजन. मिथेन when comes in the contact with the oxygen, there is the carbon dioxide, there is the formation of carbon dioxide plus water. And then remember this stage here, formation of a carbon dioxide, it is the exothermic reaction. ज्या रिएक्शन मध्ये जेव्हा कंबशन होतं, कंबशन झाल्यानंतर आपल्याला काय मिळतं? कार्बन डायऑक्साइड मिळतं. ज्या रिएक्शन मध्ये कार्बन डायऑक्साइड असतं तिथं इट इज द एक्झोथर्मिक रिएक्शन. एक्झोथर्मिक रिएक्शन म्हणजे काय? द रिएक्शन इन विच अ लार्ज अमाउंट ऑफ हीट इज रिलीज. म्हणजे अशा रिएक्शन मधून जिथे हीट रिलीज होते त्याला म्हणायचं एक्झोथर्मिक रिएक्शन. म्हणजे या रिएक्शन मध्ये काय झालं? हीट रिलीज झाली. ओके, या रिएक्शन मधून आपल्याला हीट रिलीज झाली. वन्स अगेन आय विल रिपीट द रिएक्शन. मिथेन आपण काय बघितलंय? फ्यूल म्हणजेच काय? इट इज द हायड्रोकार्बन और इट इज द ऑर्गॅनिक कंपाऊंड. त्याच्यामुळे मी काय घेतलं? ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे ऑब्वियसली इट कंटेन्स द कार्बन. I have taken the simple example. Methane comes in the contact with oxygen or the react with oxygen, there is the formation of carbon dioxide plus water and heat is released. This is the combustion of this fuel takes place here. Okay, methane it is also one type of fuel. ओके, आपल्याला हे लक्षात आलं. म्हणजे ही फ्यूल झालं मिथेन, इट इज द फ्यूल. आपण डेफिनेशन काय केली होती? इट इज द it contains the main constituent that is the carbon
On combustion, there is the large amount of heat it is released. This is the example of a best example of a fuel. Okay. आता आपण याच्यामध्ये बघूया की कंबशन होत असताना किंवा एखादी केमिकल रिॲक्शन होत असताना त्याच्यामध्ये मेन्सली आपण जर सपोज कंबशनची रिॲक्शन बघितली, सपोज आय हॅव टेकन द एक्झाम्पल ऑफ कार्बन. जो कार्बन त्याचं काय होतं, कंबशन होतं म्हणजे ऑक्सिजन बरोबर त्याची रिॲक्शन होते. देर इज द फॉर्मेशन ऑफ कार्बन डायऑक्साईड. ओके. कार्बन आहे म्हणजे त्याच्याबरोबर हायड्रोजन पण आला, म्हणजे ह्याचं पण हायड्रोजनचं पण कंबशन होतं. याच्याबरोबर हायड्रोजनचं कंबशन होताना वॉटर मॉलिक्यूल तयार झाला. ओके. आता या दोन्ही रिॲक्शन मधून आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, तर जेव्हा जेव्हा कुठल्याही फ्युएलचं कंबशन होईल त्यावेळी कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर मॉलिक्यूल इट इज गिव्हन आउट. म्हणजे तिथं काय तयार होणार आहे, देर इज द फॉर्मेशन ऑफ कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर. Remember this point for the MCQs. Whenever the combustion reaction takes place, it gives carbon dioxide and water. मग ते फ्युएल कुठलं पण असू दे, इट मे बी कोल असेल, कोक असेल, पेट्रोल असेल, डिझेल असेल, LPG असेल, CNG असेल. ओके. ते कुठलंही फ्युएल असलं तरी जेव्हा त्याचं कंबशन होतं तेव्हा ते काय रिलीज करतात, कार्बन डायऑक्साईड and water. It gives carbon dioxide or produces carbon dioxide and the water. आता मी सगळे जे काही एक्झाम्पल सांगितले, दॅट इज कोल आहे, कोक आहे, LPG आहे, पेट्रोल आहे, डिझेल आहे. These all are the different form of examples of the fuel. Okay. Now next we will see the classification of fuels. Okay. नेक्स्ट पॉइंट काय, हे आपण आता डेफिनेशन बघितली आहे आणि त्याच्यामधून हीट कशी लिबरेट होते, हीट कशी प्रोड्यूस होते त्या फ्युएल्स मधून हे आता आपण बघितलं. आता आपण बघूया क्लासिफिकेशन ऑफ फ्युएल्स. आता जसे मी एक्झाम्पल सांगितले होते त्याच्यावरून तुम्हाला लक्षात आलेलंच असणार आहे की त्याचं क्लासिफिकेशन कसं होतं. मेनली these fuels are classified into 3 parts, that is solid fuel, सेकंड आहे लिक्विड फ्युएल, आणि थर्ड आहे गॅसियस फ्युएल. गॅसियस फ्युएल्स. आता हे सॉलिड फ्युएल्स आहेत, त्याचे 2 प्रकार आहेत, 2 टाईप आहेत. दॅट इज सॉलिड फ्युएलचे 2 प्रकार आहेत. दॅट इज द नॅचरल सॉलिड फ्युएल. नॅचरल सॉलिड फ्युएल ह्यालाच म्हणायचं प्रायमरी फ्युएल. आणि दुसरं आहे सिंथेटिक फ्युएल. सिंथेटिक फ्युएल्स इट इज ऑल्सो नोन ॲज अ सेकंडरी फ्युएल. सेकंडरी फ्युएल. ओके. सॉलिड फ्युएल्सचे 2 भाग आहेत, 2 पार्ट्स आहेत. दॅट इज नॅचरल फ्युएल और सिंथेटिक फ्युएल. नॅचरललाच काय म्हणायचं, प्रायमरी फ्युएल. सिंथेटिकलाच म्हणायचं सेकंडरी फ्युएल. नॅचरल म्हणजे काय, इट इज ऑब्टेन बाय द नॅचरल सोर्सेस, दॅट्स वाय इट इज नोन ॲज अ नॅचरल फ्युएल. म्हणजे जे आहे त्या कंडिशन मध्ये जे असतात त्याला म्हणायचं नॅचरल और द प्रायमरी फ्युएल. सेकंडरी फ्युएल किंवा सिंथेटिक फ्युएल म्हणजे काय, दिस इज मॅन मेड, ज्याला आपण स्वतः तयार करतो त्याला म्हणायचं सिंथेटिक. काहीतरी प्रोसेस करून आपण जे काही फ्युएल तयार करतो त्याला म्हणायचं सेकंडरी फ्युएल और द सिंथेटिक फ्युएल. ओके. तुम्हाला सांगता येईल नॅचरल फ्युएलचं एक्झाम्पल, सॉलिड मधलं नॅचरल फ्युएलचं एक्झाम्पल सांगता येईल. येस, यू आर करेक्ट. दॅट इज कोल. इट इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ नॅचरल फ्युएल. काय एक्झाम्पल आहे, कोल आहे. अजून काय सांगता येईल, वूड इट इज अ एक्झाम्पल ऑफ नॅचरल सॉलिड फ्युएल. ओके. मग सिंथेटिकचं काय सांगता येईल आपल्याला, सिंथेटिक फ्युएलचं एक्झाम्पल कोक. कोक कशापासून तयार होतो, तर या कोल पासून कोक तयार होतो. ठीक आहे. इट इज द मॅन मेड कोक. इट इज द मॅन मेड, दॅट्स वाय इट इज द सेकंडरी और द सिंथेटिक फ्युएल. अंडरस्टूड. ओके. नाउ विल सी द लिक्विड फ्युएल. लिक्विड फ्युएलचे पण परत 2 पार्ट आहेत. दॅट इज अगेन सेम, नॅचरल और सिंथेटिक. दॅट इज प्रायमरी अँड सेकंडरी. नॅचरल फ्युएल म्हणजे कुठलं आलं,
Petrol? Is it petrol? Wrong. Petrol, it is the artificial or the synthetic fuel. मग त्याचं नॅचरल लिक्विड फ्युएलचं एक्झाम्पल काय आहे तर पेट्रोलियम, त्यालाच म्हणतात क्रूड ऑइल. जसं आपण मायनिंग केल्यानंतर काय होतं, अर्थक्रस्टमध्ये खाली आपण मायनिंग केल्यानंतर एक ग्रीन कलरचं लिक्विड असतं, त्या ग्रीन कलरच्या लिक्विडलाच म्हणतात क्रूड ऑइल. त्याला काय म्हणायचं, क्रूड ऑइल. Crude oil, it is the, or it is also known as the petroleum. Petroleum. That is known, it is the natural source of the natural oil. Petroleum म्हणायचं. मग ह्या पेट्रोलियमचं फ्रॅक्शनल डिस्टिलेशन करून आपल्याला आपण त्याच्यामध्ये प्रोसेस करतो. हे पेट्रोलियम किंवा क्रूड ऑइलवरती फ्रॅक्शनल डिस्टिलेशन करून त्याच्यामधून आपल्याला काय मिळतं, दॅट इज पेट्रोल, डिझेल, डिझेल असेल, केरोसिन असेल. ओके, हे सगळे काय झाले, हे मॅनमेड आहे. हे कसे तयार झाले, या पेट्रोलियम पासून किंवा पेट्रोलियम प्रॉडक्ट पासून, पेट्रोलियम म्हणा किंवा क्रूड ऑइल पासून त्याचं फ्रॅक्शनल डिस्टिलेशन केल्यानंतर आपल्याला काय मिळतं, पेट्रोल, डिझेल, केरोसिन असेल, परत त्याच्यात नॅफ्थॅलिन असेल, अस्फाल्ट असेल. these all are the petroleum products. Okay, it is included into the synthetic liquid fuel. Understood? Okay, थर्ड आपण बघूया गॅसेस फ्युएल. गॅसेस फ्युएलचे परत दोन प्रकार, नॅचरल गॅस. नॅचरलचं एक्झाम्पल आहे नॅचरल गॅस, नॅचरल गॅस. आणि सिंथेटिकचं काय, नॅचरल गॅस पासून आपण त्याच्यापासून दुसरं तयार करतो जे मॅनमेड असेल, दॅट इज द एक्झाम्पल LPG अँड CNG. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ गॅसेस फ्युएल्स. ओके, आय विल रिपीट द सेम अगेन. Fuels are classified into three main parts, that is solid fuels, liquid fuels and gaseous fuels. Solid fuels example, it is again classified into two parts, that is natural and synthetic fuel. Okay, natural example, natural solid fuels example आहे coal and wood. Synthetic or that is the secondary fuels, so solid fuels example आहे coke, because coal it is converted into the coke. लिक्विड फ्युएल्स एक्झाम्पल आहे क्रूड ऑइल. MCQ साठी लक्षात ठेवायचं, बऱ्याच वेळेस विचारलं जातं पेट्रोलियम, इट इज द पेट्रोल, इट इज द एक्झाम्पल ऑफ लिक्विड फ्युएल. पण तिथे आपल्याला कन्फ्युजन होतं. तिथे आपल्याला काय सांगायचंय, क्रूड ऑइल और द पेट्रोलियम इट इज द नॅचरल सोर्स ऑफ द लिक्विड फ्युएल. आणि त्याचं फ्रॅक्शनल डिस्टिलेशन करून आपण सिंथेटिक फ्युएल्स तयार करतो, लिक्विड फ्युएल्स तयार करतोय, दॅट इज द पेट्रोल, डिझेल, केरोसिन. हे सगळे काय झाले, सिंथेटिक फ्युएल्स झाले. आणि थर्ड वन आहे गॅसेस फ्युएल्स. गॅसेसमध्ये आपण बघितलं, नॅचरलमध्ये नॅचरल गॅस येतो आणि सिंथेटिकमध्ये LPG आणि CNG. LPG मीन्स लिक्विड पेट्रोलियम गॅस आणि CNG दॅट इज कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस. दीज आर द गॅसेस सिंथेटिक फ्युएल्स. ओके, आता आपण हे नोट करून घ्यायचंय, व्हेरी इम्पॉर्टंट. याच्यावरती 2 ते 3 MCQs आरामात कव्हर होतात. ओके, नोट दिस पॉइंट. ओके, आता यानंतर आपण काय बघूया, व्हॉट आर द प्रॉपर्टीज ऑफ द फ्युएल्स. सगळ्यात सिंपल आहे, आपल्याला पण सांगता येते. नाउ विल सी द प्रॉपर्टीज ऑफ द फ्युएल्स. म्हणजे काय, चांगलं फ्युएल कसं असलं पाहिजे, तर त्याच्या प्रॉपर्टीज आपण बघणार आहोत त्याच्यामध्ये. ओके, मोस्टली कसं असतं की सगळ्यात महत्त्वाची प्रॉपर्टी, सगळ्यात ते काय असायला पाहिजे, चीप असलं पाहिजे. म्हणजे ते काय, स्वस्त असलं पाहिजे. पहिली प्रॉपर्टी काय, इट शुड बी चीप, स्वस्त असलं पाहिजे. दुसरं काय, इझिली अवेलेबल पाहिजे, इझिली अवेलेबल, इझिली अवेलेबल असलं पाहिजे, इझिली अवेलेबल असलं पाहिजे. थर्ड काय सांगता येईल आपल्याला अजून, ट्रान्सपोर्ट, इझिली ट्रान्सपोर्टेशन इझी असायला पाहिजे, इझी ट्रान्सपोर्ट. हे झाले आपण जनरल फॉर्म मध्ये पण हे सांगू शकतो. याच्यासाठी त्याला केमिस्ट्रीचं नॉलेज असलं पाहिजे असं काही गरजेचं नाही. पण आता इथून इम्पॉर्टंट पार्ट सुरू होतोय,
याच्यामध्ये फोर्थ पॉइंट आहे, इट शुड हॅव लो मॉइश्चर कंटेंट. म्हणजे जे काही फ्युएल असेल त्याच्यामध्ये मॉइश्चरचं प्रमाण कमी असलं पाहिजे. त्यांनी काय होतं, आता साधं एक्झाम्पल बघूया. लाकूड घेतलं आपण, वूड घेतलं, दॅट इज द एक्झाम्पल ऑफ सॉलिड फ्युएल. ते जर का ओलं असेल, ओलं लाकूड आणि सुकं लाकूड, ओलं जर का लाकूड असेल तर ते काय होतं, ओलं आहे म्हणजे काय, त्याच्यामध्ये मॉइश्चर कंटेंट जास्त आहे. तर त्यामुळे काय होईल, ते प्रॉपर एफिशियन्सीने काम करणार नाही. त्याच्यामध्ये ॲश कंटेंट जास्त असणार आहे. मॉइश्चर असल्यामुळे आपल्याला जेवढे काही हीट रिलीज व्हायला पाहिजे तेवढी हीट रिलीज होणार नाही. ओके. आणि जर का ते ड्राय असेल, सुकं असेल ते लाकूड किंवा ड्राय असेल तर ते लगेचच पेट घेतं आणि त्याच्यामध्ये, कारण त्याच्यामध्ये मॉइश्चर कंटेंट कमी आहे आणि त्याची इफिशियन्सी पण चांगली असते. म्हणून काय, द चांगलं फ्युएल काय आहे, इट शुड हॅव लो मॉइश्चर. लो मॉइश्चर. ओके. एमसीक्यू साठी हे सगळे पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. ओके. आता फिफ्थ पॉइंट बघूया. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं पॉइंट आहे, दॅट्स वाय विल राईट हिअर. इट शुड हॅव हाय कॅलोरिफिक व्हॅल्यू. हाय कॅलोरिफिक व्हॅल्यू. हे लक्षात ठेवायचं आहे. याच्यावरती हमखास एमसीक्यूज असतोय. कुठल्याही फील्डची कॅलोरिफिक व्हॅल्यू ही नेहमी हाय असायला पाहिजे. ओके. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कॅलोरिफिक व्हॅल्यू म्हणजे काय. ही कॅलोरिफिक व्हॅल्यू म्हणजे काय आपण नेक्स्ट लेसन मध्ये बघणार, नेक्स्ट पार्ट मध्ये आपण ते बघणार. फक्त आत्तापुरतं काय लक्षात ठेवायचंय, मग त्याची कॅलोरिफिक व्हॅल्यू ही हाय असली पाहिजे. मग तो फ्युएल कुठलाही असू दे, सॉलिड असू दे, लिक्विड असू दे किंवा गॅसेस फॉर्म मध्ये असू दे, एव्हरी फ्युएल शुड हॅव हाय कॅलोरिफिक व्हॅल्यू. ओके. आणि सिक्स्थ पॉइंट आहे, दिस वन इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट, इट शुड हॅव मॉडरेट. हा पॉइंट लक्षात ठेवायचा आहे. याच्यावरती पण बऱ्याच वेळेस एमसीक्यूज विचारले गेलेले आहेत, त्यामुळे हा पॉइंट लक्षात ठेवायचा आहे. हाय कॅलोरिफिक व्हॅल्यू and moderate ignition temperature. Moderate ignition temperature. ओके. इग्निशन टेम्परेचर कसं असलं पाहिजे, मॉडरेट. इग्निशन टेम्परेचर काय आहे आपण नेक्स्ट युनिटमध्ये, नेक्स्ट पार्टमध्ये आपण ते बघणार आहोत, इग्निशन टेम्परेचर म्हणजे काय. ओके. आता समजलं काय काय चांगल्या प्रॉपर्टीज, फ्युएलच्या चांगल्या प्रॉपर्टीज मध्ये काय काय येतं. पहिलं तर चीप असलं पाहिजे, दुसरं इझिली अवेलेबल पाहिजे, नियर बाय पाहिजे आपल्याला. कारण जर का कुठेतरी लांब अंतरावरती पेट्रोल पंप असेल तिथं जाऊन आणि येण्यामध्येच आपला बराचसा फ्युएल त्याच्यामध्ये वेस्ट जातं, त्यामुळे इझिली अवेलेबल पाहिजे. ट्रान्सपोर्टेशन इझी पाहिजे. ट्रान्सपोर्टला जर जास्त खर्च येत असेल किंवा ते फ्लेमेबल असेल तर तो परत प्रॉब्लेम येऊ शकतो, त्यामुळे इझी ट्रान्सपोर्ट पाहिजे. लो मॉइश्चर कंटेंट पाहिजे. जर मॉइश्चर कंटेंट जर जास्त असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला ते फ्युएल प्रॉपर एफिशियन्सीने काम करणार नाही. हाय कॅलोरिफिक व्हॅल्यू पाहिजे. आता फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे, कॅलोरिफिक व्हॅल्यू ही हाय असली पाहिजे आणि इग्निशन टेम्परेचर हे मॉडरेट असलं पाहिजे. ओके. आता जो काही उरलेला पार्ट आहे आपण नेक्स्ट पार्टमध्ये आपण बघणार आहोत. ओके. टिल देन थँक्यू.